नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण EVSचा 10वा लेसन म्हणजेच क्लॉथ, आपला EVSचा हा 4था लेसन आपण चालू केला आहे. त्यामध्ये आपण बघितले आपला ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला त्यानंतर ज्यावेळी महात्मा गांधीजींनी तो चरखा आणला, त्या चरख्यापासून कापड म्हणजे धागे तयार होऊ लागले आणि स्वदेशी म्हणजे स्वतः बनवलेल्या वस्तू आपण वापरू लागले. त्यानंतर कालच्याच लेक्चरला आपण बघितलेलं, तुम्हाला सांगितलेलं व्हिजिट अ क्लॉथ शॉप. एखाद्या कपड्याच्या दुकानाला तुम्ही काय करा तर व्हिजिट करा. डिस्कस द फॉलोइंग पॉईंट्स विथ द ओनर अँड मेक नोट्स. तिथले जे मालक आहेत, ओनर आहेत, त्यांना काही प्रश्न विचारा. हे आपण मागच्या लेसनला बघितले. आज आपण बघणार आहोत पुढचं पॉईंट. मेक अ टेबल ऑफ इन्फॉर्मेशन यू गेट फ्रॉम द शॉपकीपर ॲज शोन बिलो. दुकानदाराकडून आणलेल्या जी कपडे आहेत त्या किंवा जी माहिती आहे त्याचा काय करा तर एक टेबल तयार करा, एक चार्ट तयार करा. टाइप्स ऑफ अ क्लॉथ. कॉटन क्लॉथ. व्हॉट इज अ मेड ऑफ कॉटन म्हणजे काय तर कपड्याचा प्रकार कोणता आहे, ते कशापासून बनलं आहे, त्याचा मूळ सोर्स कोणता आहे आणि ते कुठून बनतं. मग कॉटन क्लॉथ ते कुठून आलंय तर कापसापासून. कॉटन मीन्स कापूस, कापसापासून बनले आहे. त्याचा मूळ सोर्स काय आहे तर म्हणजे कॉटन कुठून मिळतं तर आपल्याला झाडापासून, वनस्पतींपासून. आणि वेअर द क्लॉथ इज इन आणि ती कुठे बनवलं जातं तर भिवंडी या गावामध्ये. यू विल हॅव रिअलाइज दॅट क्लॉथ is made up of a different materials. For example, cotton, wool, jute, nylon, rayon, etc. Plants are the source of some of these materials. Some are from other source. तुमच्या असं लक्षात येईल की कापड अनेक घटकांपासून बनते. उदाहरणार्थ असेल कापूस असेल, लोकर असेल, ताग असेल, नायलॉन असेल, रेयॉन असेल इत्यादी. यातील काही सोर्स हे वनस्पतीचे आहेत तर काही हे सोर्स हे काय आहेत वेगळे आहेत. मेक अ कलेक्शन ऑफ द क्लॉथ सॅम्पल्स ऑब्टेन्ड फ्रॉम द शॉपकीपर. दुकानदार काकांकडून आणलेल्या कापडाच्या नमुन्यांचा काय करायचं आहे आपल्याला कलेक्ट करायचे म्हणजेच संग्रह तयार करायचा. यूज अवर ब्रेन पॉवर. जरा डोके चालवा. नायलॉन अँड रियॉन आर मेड ऑफ अ तार लाईक मटेरियल बट देन व्हॉट इज द सोर्स ऑफ अ तार. नायलॉन आणि रियॉन हे कशासारखे आहेत तर तार म्हणजे डांबरासारख्या पदार्थापासून बनलेत. पण मग डांबराचा मूळ सोर्स कोणता. आपण आपला जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती सुद्धा आपण डांबर लावतो, बरोबर. मग नायलॉन आणि रियॉनची कापड हे सगळं कशापासून बनलंय तर डांबरासारख्या पदार्थांपासून बनले. पण मग डांबराचा मूळ सोर्स काय आहे हे आपण बघणार आहे. त्याचा मूळ सोर्स म्हणजे ते कुठून तयार होतं हे बघणार. पुढे आहे डू यू नो. क्लॉथ कॅन बी ओन इन अ 2 ways. कापड हे 2 प्रकारे विणता येतं. स्वेटर्स, कॅप्स इटसेट्रा आर ओन विथ द हेल्प ऑफ निटिंग नीडल्स ॲट होम. सुईच्या साह्याने घरात तोरण, स्वेटर, कानटोपी इत्यादी वस्तू आपण बनवत असतो. हँडलूम्स अँड पॉवरलूम्स आर यूज्ड टू वेव क्लॉथ ऑन अ लार्ज स्केल. कापड विणण्यासाठी हातमागाचा किंवा यंत्रमागाचा उपयोग आपल्या केला जातो. म्हणजे काय तर कापड 2 प्रकारे केलं जातं. एक सुईच्या साह्याने घरामध्येच आपण तोरण वगैरे विणतो त्याप्रमाणे केलं जातं. आणि कॉमन हँडलूम अँड पॉवरलूम आर यूज्ड इन वेव क्लॉथ ऑन अ लार्ज स्केल. आणि कापड विणण्यासाठी हातमार्गाचा आणि यंत्रमार्गाचा उपयोगही केला जातो. ट्राय दिस, करून पहा. टेक क्लीन वॉटर इन अ स्मॉल बकेट. छोट्या बादलीत काय करा तर स्वच्छ पाणी घ्या. छोट्या बादलीमध्ये स्वच्छ पाणी घ्या. सोक द क्लॉथ यू हॅव वॉर्न ऑल डे इन द बकेट. आणि तुम्ही दिवसभर वापरलेली कपडे त्यात भिजत घाला. आफ्टर अन हावर टेक द क्लॉथ आउट ऑफ द बकेट. तासाभराने हे कपडे बादलीतून बाहेर काढा. बिफोर टेकिंग देम आउट, नोईंग देम आउट टाइटली इन द
बकेट इटसेल्फ. बाहेर काढते ते बादलीतच घट्ट पिळून घ्या. नाव ऑब्झर्व द वॉटर इन द बकेट. आता बादलीतील पाण्याचे निरीक्षण करा. ॲज द वॉटर इन द बकेट स्टील क्लीन ऑर डू यू सी एनी चेंज इन अ वॉटर. बादलीतील पाणी स्वच्छ राहिले की त्यामध्ये काय बदल जाणवेल हे म्हणजे काय होईल, ज्यावेळी आपण बादलीमध्ये पाणी घेतले तर ते पाणी कसं असेल, ट्रान्सपरंट, स्वच्छ, पारदर्शक असेल. पण एखादं कापड टाकल्यानंतर ते पाणी काय होईल तर गढूळ होईल, खराब होईल. त्या पाण्यामध्ये वेगवेगळे सूक्ष्मजीव यायला सुरुवात होईल. तुमच्या असे लक्षात येईल की आपण कपडे वापरतो त्यावेळी ते कसे असतात, डर्टी. यू विल सी दॅट व्हेन वी यूज अ क्लॉथ दे बिकम डर्टी. त्यावेळी आपल्या असं लक्षात येईल की डर्टी आपली कपडे काय झालेली असतील, अस्वच्छ झालेली असतील, खराब झालेली असतील. कॅन यू गिव्ह सम रिझन व्हाय क्लॉथ गेट डर्टी. कपडे अस्वच्छ होण्याची कोणकोणती कारणे तुम्ही देऊ शकता किंवा सांगू शकता. बरोबर आहे. तुम्ही खेळायला लागल्यावर तुमचे कपडे खराब होतात, घरामध्ये उड्या मारल्यानंतर तुमचे कपडे खराब होतात. मेक अ लिस्ट ऑफ अ रिझन. द फर्स्ट शो दॅट अवर क्लॉथ बिकम अ डर्टी ऑर व्हेरियस रिजन. दॅट इज वाय इट इज नेसेसरी टू क्लीन अवर क्लॉथ. यादीवरून असे म्हणजे द लिस्ट, यादीवरून असे स्पष्ट होते की आपली कपडे अनेक कारणांमुळे खराब होतात. त्यामुळे कपडे काय होतात तर स्वच्छ करणे आवश्यक असते. म्हणजे वेळच्या वेळी कपडे धुणे हे आपल्याला गरजेचे असते. आणि वेअरिंग क्लीन क्लॉथ इज अ गुड हॅबिट. स्वच्छ कपडे घालणे ही एक चांगली सवय आहे किंवा चांगुलपणा आहे. वी मस्ट ऑलवेज हॅव अ क्लीन क्लॉथ इन ऑर्डर टू रिमेन हेल्दी अँड लुक नीट अँड टाईड. मग काय होतं तर जी मस्ट ऑलवेज हॅव अ क्लीन क्लॉथ, जी स्वच्छ कपडे आहेत, इन ऑर्डर टू रिमेन हेल्थ अँड लुक नीट अँड टाईड. ती नीटनेटकी दिसण्यासाठी नेहमी आपण काय करतो, स्वच्छ करत असतो. त्याचप्रमाणे आपण आपले कापडांचाही वापर हा स्वच्छ केला पाहिजे. ट्राय दिस. विच वॉट डू वी वॉश अवर क्लॉथ ॲट होम. विच आपल्या घरात कशाने कपडे धुतली जातात. व्हॉट इज द यूज्ड. विथ व्हॉट डू वी वॉश अवर क्लॉथ ॲट होम. तुम्ही तुमचे कपडे घरामध्ये कशी धुता. व्हॉट इज यूज्ड इन द लॅन्ड्री फॉर वॉशिंग क्लॉथ. धुलाई केंद्रात कपडे धुताना काय वापरता. विच डिफरंट टाइप्स ऑफ सोप्स फॉर वॉशिंग क्लॉथ आर शूड इन अ ग्रॉसरी शॉप. किराणा मालाच्या दुकानात कोणकोणत्या प्रकारचे धुण्याचे साबण असतात ही आपण बघत असतो. फाइंड द आन्सर टू द अबोव क्वेश्चन अँड मेक अ लिस्ट. You will realize that various types of soaps are used to clean cloth.